दीपाली लास्कर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचे स्वागत. मी आज तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायची, दुसरा ब्लाऊज कट करण्यासाठी जो मापाला दिलेला ब्लाऊज असतो त्याचे माप कसे घ्यायचे त्यासाठी लागणारे माप सांगणार आहे. पूर्ण उंची लागणार आहे बघा. मला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं तर ही मापे घेण्याची पद्धत. पूर्ण उंची, छाती, बाही, दंड, मागचा गळा, पुढचा गळा, शोल्डर, गळा रुंदी, कमर फिटिंग, कटोरी आणि मुंडा एवढी मापे मला कटोरी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी लागणार आहेत. आणि एवढी मापं घ्यावी लागतात मला मेजर टेपनी, म्हणजे आपला जो टेप असतो त्या टेपनी. हे पहा, प्रथम मी ब्लाऊजचा चेस्ट आणि उंची सांगणार आहे. आता हा माझा मापाला दिलेला ब्लाऊज आहे. या ब्लाऊजची मापे घेऊन मी दुसरा ब्लाऊज त्या मापाच्या अनुसरून कट करणार आहे. जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, 8 चेस्टचं माप आहे माझं 8, म्हणजे एका बाजूचा 8 आणि दुसऱ्या 3 बाजूच्या ताड होतात. एक पाठीमागचे 2 पलीकडचे 4, म्हणजे 8 चोक 32, म्हणजे 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. छातीचं माप आणि पूर्ण उंची ही 2 मापे आहेत ना, ती खूप महत्त्वाची असतात ब्लाऊजसाठी. खूप म्हणजे खूप महत्त्वाची. हे पहा, उंची आहे 12.5. ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे? 12.5. मग मी 12.5, आणि ज्यावेळेस ब्लाऊज कट केला जातो त्यावेळेस त्यामध्ये 1 इंच ॲड केलं जातं, म्हणजे 13.5 होणार. आता मी काय करणार आहे, बाहीची उंची मोजणार आहे. हे पहा, बाही आहे माझी 4.5 इंच. 4.5 इंचाची बाही आहे. आणि दंडघेर मोजायचा. आता दंडघेर मोजत आहे मी 6 इंच. दंडघेर आहे माझा 6 इंच. आता गळा, पुढचा गळा. आता पुढचा गळा आहे 5 इंच. परंतु ज्यावेळेस गळा आपण ना ब्लाऊज कट करताना टाकतो त्यावेळेस तो 5.5 टाकायचा, कारण शोल्डरच्या बाजूनी कमीत कमी अर्ध्या इंचाला थोडंसं कमी, म्हणजे अर्धा इंच गळा हा दाबला जातो म्हणून. आता पाठीमागचा गळा मोजायचा. पाठीमागचा गळा आहे 8 इंच. हे पहा, 8 इंच. पाठीमागचा गळा 8 इंच आहे. आणि त्यावेळेस पण गळा पाठीमागचा टाकताना पण त्यात अर्धा इंच टाकायचं असते, कारण ते अर्धा इंच वरती दाबल्या जातं त्याच्यामुळे. आता हे पहा, आता मी शोल्डरचे मापे घेणार आहे. शोल्डर, गळा रुंदी घ्यावीच लागते, कारण शोल्डर कमी जास्त झालं तर प्रत्येकाचं शोल्डरचं आणि गळा रुंदीचं माप हे वेगवेगळं असतं. आता शोल्डरचं माप बघा माझं किती भरते. शोल्डरचं माप माझं मी अगोदर एकदा घेतलं होतं, त्यावेळेस पण माझं 2.25 भरलेलं. त्यावेळेस दिसत नव्हतं म्हणून हे पहा, 2.25 इंच भरत आहे. दिसलं? 2.25 इंच भरलं. आणि आता गळा रुंदी किती भरत आहे पुढं, हे पहा, खालून सरळ रेष अशी वरती धरायची आणि तिथपर्यंत किती भरते बघा. शोल्डरच्या पासून मोजायचं 2.5 इंच भरते, म्हणजे माझी ब्लाऊजची गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि शोल्डरचं माप आहे 2.25 इंच. मग सगळं मिळून माझं किती झालं? 4.25 इंच. म्हणजे माझा पूर्ण शोल्डरचं ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या खोलीनुसार 4.25 इंच भरला. आणि कटोरी 6 इंच भरली. आत्ता मी कटोरी मोजली, कटोरी माझी 6 इंच भरली. आता कटोरी मोजणं तर खूपच सोपं आहे. आता मुंडा, सगळ्यात जास्त मोजणं मेजरमेंट घेणं कशाचं अवघड असतं तर मुंड्याचं. हे पहा, मी काय केलं, काकीपासूनची सरळ रेष पलीकडे धरली आणि वरून टेप लावून बघितलं. हे पहा, 5.5 भरते माझं. किती? 5.5. आता 5.5 असतं ना, त्यात पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा शिल्लक राहते तिरकं मोजलं तर. हे पहा, हे 5.5 भरलं, परंतु तिरकं धरलं तर 1.5 इंच ना आतलं शिलाई मार्जन 1.5 इंच. म्हणजे बाही टाकताना मुंडा प्लस 3 इंच टाकायचं. किती? मुंडा प्लस 3 इंच. आता ही दुसरी पद्धत आहे पहा मोजण्याची. मुंडा किती भरलं आहे? 7.5 भरला मुंडा. आता ही वरचा मुंडा 7.5 भरला, परंतु आत आहे ना 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे, म्हणून त्यात 7.5 मध्ये 1.5 इंच ॲड करायचं. किती झालं? 1.5 इंच ॲड केल्यानंतर 7.5, 8.5, 9 झालं. पहा किती झालं? 9. 7.5 नाही, 7.5 मध्ये 1 इंच ॲड करायचं का, म्हणजे 8.5 होते. पहा, 9 नाही, 7.5 नाही भरते. आतलं मार्जिन 1 इंच राहिले आणि वरचं 7.5 भरते. असं सगळं मिळून किती झालं? 8.5 झालं. आणि इकडं 5.5 उंची धरलेली पहिल्या पद्धतीमध्ये मुंडा मोजण्याच्या 5.5 मध्ये 3 इंच ॲड केलं, 8.5 झालं. दोन्हीचं माप एकच येते 8.5, परंतु आतलं मार्जिन आहे ना ॲड करताना चुकलं होतं. आतलं मार्जिन
वरचं मार्जिन 7.5 भरलं आणि ना हे पहा आतलं मार्जिन म्हणजे हे शिलाईसाठी सोडलेलं असतंय ना ते शिलाई टिपा मारण्यासाठी हो का भरलं 8.5 भरते. आत 1 इंचाचं मार्जिन सुटलं आहे आणि वरून 7.5 इंच म्हणून 2 नंबरच्या स्टेपमध्ये मुंडा हा 7.5 भरला आणि 1 नंबरच्या स्टेपमध्ये 5.5 प्लस हे पहा 7.5 भरतोय 2 नंबरच्या स्टेपमधला आणि त्यात आतलं 1 इंच मार्जिन धरून 8.5 झाला आणि पहिल्या स्टेपमधला 5.5 उंची धरली आणि त्यात आहे ना समोर 1.5 इंच राहिलं होतं आणि आतल्या साईडचं 1.5 इंच असं एकूण झालं 8.5 म्हणजे कसा जरी मुंडा मोजला तरी ते एकच आलं पाहिजे. हे पहा 5.5 आहे का नाही. मुंडा महत्त्वाचा असतो नाहीतर काकीमध्ये उड्या येतात त्यात 3.5 आतनं पहा ॲड होते. म्हणजे मी दोन्ही बाजूनं मोजून दाखवलं 8.5 भरते. समोरून 5.5 भरलं तर त्यात 3 किंवा 3.5 थोडंसं इकडं तिकडं झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जास्त इकडं तिकडं झालं तर काकीत ब्लाऊज सुटतो. आता हे पहा सगळ्यात शेवटचं माप राहिलं म्हणजे कमर फिटिंगचं. आता हे मी कमर फिटिंगचं माप घेतलं, जिथं शेवटची हुक येते ना ब्लाऊजची तिथून मोजायचं, हुक अडकवतो तोपर्यंत. हे पहा माझं 32 बसलं म्हणजे सगळी माझी मापे घेऊन झाली. आणि अशा प्रकारे मापे घेण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली. हे पहा पूर्ण उंची भरली 12.5, छाती भरली 8, त्यानंतर बाही भरली 4.5, नंतर दंडघेर भरला 6, मागचा गळा 8, पुढचा गळा 5, शोल्डर 2.25 आणि गळा रुंदी 2.5, कमर फिटिंग 32 आणि मुंडा भरला 5.5 आणि आडवा धरला तर 7.5. तुम्हाला ही माप घेण्याची पद्धत आवडली तर चॅनलला सगळा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. थँक्यू. संपूर्ण माप सांगितले मी तुम्हाला.